साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। डंपरच्या खाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू, नई जिंदगी येथील घटना। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नई जिंदगी नागनाथनगर येथे डंपरच्या खाली येऊन एका 8 वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। असद गौस शेख वय वर्ष 8 असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे। ते हैदराबाद येथे राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आजीपाशी आले होते। आपल्या मामासोबत घरकुल येथे जात असताना नागनाथनगर येथे हा अपघात घडला। ये मेरे भांजे को लेकर दोनों भांजे को मैं घरकुल के पास जा रहा था। ये डंपर वाला एकदम साइड से चल रहा था, अचानक बीच में आया, गाड़ी को पीछे से धक्का लगा, वो एकला गिरा नीचे, उसके ऊपर से चाक पे गई, छाती पर से जाके। कहाँ जा रहे थे तुम? घरकुल को। कहाँ से? इधर नई जिंदगी फयाज कैंटीन के पास से घरकुल, ये अभी आधा घंटा पहले हुआ। त्या ठिकाणी असद गौस शेख हा 7 ते 8 वर्षाच्या मुलाने त्याच्या डोक्यावरनं चाक गेला, तो जाग्यावर मृत्यू झालेला आहे। त्याचा मामा इरफान बागलकोटेने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणारा टेम्पो, त्यामध्ये माती, रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही। टेम्पोवाला सुद्धा सावकाश चालवायची गरज आहे, एवढे खड्डे असताना जोरात चालला, ज्या धक्का लागला ते खाली कोसळला, मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे। ह्यासाठी त्या मुलांनी, त्याच्या आईंनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती, पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुलला जात असताना हे अपघात घडलेला आहे। अतिशय दुर्घटना घडलेली आहे। त्याच्या आईला 3 मुलं आहेत, त्यातला हा मुलगा आहे। अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोसळलेला आहे। योग्य ते कारवाई त्या टेम्पोवर व्हायला पाहिजे। मला तर असं वाटतं टेम्पोचे कागदपत्र वगैरे आहेत की नाही काय माहीत नाही, याची सखोल चौकशी पोलिसांनी करून योग्य ते कारवाई त्याच्यावर करावी अशी माझी अपेक्षा आहे। आज एक गरिबाचा लहान बाळ गेलेला आहे, त्यांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे। कारण हे त्या ठिकाणी महानगरपालिकासुद्धा प्रशासनाचं लक्ष देण्याची गरज आहे। रस्ते एवढा खराब झाला आहे त्या ठिकाणी, माणसाला चालता येत नाही, यासाठी त्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। अजून किती बळी घेणार हे सांगता येत नाही। मोठे जड वाहन इथूनच जातात, ह्याच्यावर सुद्धा काहीतरी पाबंदी घालायला पाहिजे। या ठिकाणी जड वाहतूकचा लाईन नाही आहे, कच्चा रस्ता आहे, लोकांनी टोल चुकवण्यासाठी इथून सुद्धा जातात कुंभारला जाण्यासाठी। यासाठी विनंती करतो प्रशासन याच्यावर योग्य तो कारवाई करा। आज त्या आईचं बघून तो बेशुद्ध पडली, तिची आई बघून सर्व मेंदू बाहेर आलेला आहे बाळाचा, ते बघितलं की आई सुद्धा बेशुद्ध झालेली आहे। यासाठी मी ह्याचा निषेध करतो, अजून तो योग्य ते कारवाई करा अशी माझी विनंती आहे।